बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बीडच्या लिंबा गणेश येथे अंबाजोगाई अहिल्यानगर महामार्ग अडवत रस्ता रोको करण्यात आला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पाणी त्याग करून कडक उपोषणाला सुरुवात केली, त्यामुळे आंदोलनाची धग अधिक वाढली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर बीडच्या लिंबा गणेश येथे मराठा आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे। समाज ओबीसी मध्ये येतो। आत्ताच्या घटनेनुसार धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये आहे, परंतु त्यालाही त्या एसटी प्रवर्गापासून दूर ठेवण्याचं पाप आतापासूनच्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मराठा समाजही ओबीसी प्रवर्गामध्ये येतो, पण त्यांनाही जाणीवपूर्वक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेपासून दूर ठेवण्याचं पाप या महाराष्ट्रातल्या 100-180-90 घराण्यांनी केलेलं आहे। याच्यामध्ये कुठल्याच जातीचा दोष नाही। या पृथ्वीवर जे जन्माला आलेले, तो मुसलमान असू द्या, तो धनगर असू द्या, तो दलित असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, तो वंजारा असू द्या, बंजारा असू द्या, या पृथ्वीवर जो जन्माला आलेला आहे त्या पृथ्वीचा मुलगा आहे तो। हा भारत देशाला भारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गेल्या 9 वर्षापासून लातूरमधील वसुंधरा प्रतिष्ठान पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करत असून या उत्सवाच्या माध्यमातून ते पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करत आहेत। गणेश मूर्तीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे देखावे या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे विविध उपक्रमही या उत्सवादरम्यान राबवले जातात। त्यामुळे गणेश उत्सव साजरा करण्याच्या वसुंधरा प्रतिष्ठानचा आदर्श इतर गणेश मंडळांनीही घ्यायला हवा। मी दगडात नाही, मी देवळात नाही, तर मी झाडात आहे, अशी एक टॅगलाईन घेऊन 2017 पासून आम्ही लातूरमध्ये वृक्षरूपी गणरायाची आम्ही स्थापना करतो। एका झाडाला दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाचं रूप देतो आणि वेगवेगळे संदेश त्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असतो। यावर्षी आपण बघतो की विकासाच्या नावाखाली असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी असेल, लोकसंख्या वाढल्यामुळे आपण झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणामध्ये करतोय। तर झाडांची कत्तल रोखणं ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असा एक संदेश घेऊन यावर्षी आम्ही एक वृक्षरूपी गणपती आम्ही स्थापन केला आहे की एक व्यक्ती ज्यावेळेस झाडावरती कुऱ्हाड उगारतो त्यावेळेस गणपती बाप्पा त्या झाडातून स्वतः अवतरतात, प्रकट होतात आणि त्या वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीला थांबवतात। सोबत उंदीर देखील ती कुऱ्हाड पकडण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे या माध्यमातून आमचा एवढाच संदेश आहे की वृक्षतोड थांबणं ही काळाची महत्त्वाची गरज आहे। ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? 2017 मध्ये पहिल्यांदा असं वाटलं की आपल्याकडे दुष्काळ पडला आहे आणि का पडला आहे तर आपल्याकडे झाडांची संख्या कमी आहे। तर वनांचं क्षेत्र वाढण्यासाठी गणेश उत्सव हा खऱ्या अर्थानं वृक्ष उत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी आम्ही ही संकल्पना मांडली आणि पहिल्या वर्षी लोक आमच्यावरती हसले, झाडाचा गणपती कुठं असतंय का, परंतु हळूहळू लोकांना कळायला लागलं त्याचं महत्त्व। कारण आपण हिंदू संस्कृतीनुसार आपण झाडांमध्ये आपण देव पाहतो, तर त्या माध्यमातून सगळ्यांनी झाडामध्ये देव पाहायला पाहिजे आणि या माध्यमातून वृक्षांची चळवळ ही मनामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रुजली पाहिजे, असा एक प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे। निश्चितच ही चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात रुजली की आपल्याला राज्य शासनाचा एक पुरस्कारही दिल्याचं समजतंय। अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। मागच्या वर्षी राज्य शासनाने आमच्या या गणेशोत्सवाची दखल घेत आम्हाला 1 लाख रुपयाचा पुरस्कार त्या माध्यमातून भेटला आहे। एवढंच नाही तर राज्याचे जे राज्यपाल आहे सध्याचे CP राधाकृष्णन साहेब यांनी देखील आम्हाला शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून आमचं कौतुक केलेलं आहे। आणि केवळ 10 दिवसामध्ये आम्ही गणपती बाप्पा बसवतो असं नाही, तर वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही वर्षभर काम करतो आणि या 10 दिवसामध्ये इथं आलेल्या प्रत्येक भक्ताला आम्ही एक फळाचं झाड देतो आणि या माध्यमातून वृक्षांची चळवळ ही खऱ्या अर्थानं लोक चळवळ झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे। राज्य शासनाचा जो आपल्याला 1 लाखाचा जो पुरस्कार मिळाला त्यातून सुद्धा आपण वृक्षांची लागवड केल्याचं समजतं। बरोबर आहे, कारण ज्या संकल्पनेमधून आम्हाला ते पुरस्कार भेटलं आहे तर ती रक्कम देखील सत्कर्मी लागावी म्हणून आम्ही त्या 1 लाख रुपयामधून लातूर शहरामध्ये आणि आजूबाजूला जिथं शक्य आहे तिथं आम्ही वृक्षारोपण आणि संवर्धनाचं काम केलेलं आहे।
बीडमध्ये 17 फुटाच्या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। शहरातील मोरिया गणेश मंडळातील तरुणांनी ही मूर्ती बसवली असून गेल्या 1 महिन्यापासून उंच अशा मूर्तीचा शोध त्यांच्याकडून सुरू होता। मात्र ही मूर्ती त्यांना तेलंगणा राज्यात मिळाली आणि त्यानंतर ही मूर्ती बीडमध्ये आणण्यात आली, तर यासाठी तेलंगणा ते बीड असा संघर्षमय प्रवास त्यांना करावा लागला। गणेश उत्सवानिमित्त बीड जिल्ह्यातील गावखेड्यात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत। याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबा गणेश येथे पथसंचलन पार पडले। या पथसंचलनाची सुरुवात पोलीस चौकी येथून होऊन संपूर्ण परिसरातून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस चौकी येथे सांगता झाली। देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी होत असल्याचे गंभीर आरोप काँग्रेस पक्षाकडून सातत्याने करण्यात येत असून याच मुद्द्यावरून चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीवर थेट आरोप करण्यात आले। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मतचोरांवर अद्यापही कारवाई का झाली नाही असा थेट सवाल उपस्थित केला आहे। ते पुढे म्हणाले की देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर सबळ पुराव्यानिशी मतांची चोरी उघडकीस आणली असून त्यांनी मतदार जनजागृतीसाठी वोटर अधिकार यात्रा सुरू केली आहे, तर या उपक्रमाला देशभरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। मतदार जे ज्या कोणी या विरोधी व्यक्तीने ऑनलाईन केले त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे। माझ्या प्रेशरमुळे तहसीलदारांनी एफआयआर नोंदवला। एफआयआर नोंदवल्यानंतर मी पुन्हा त्याचा फॉलोअप केला। निवडणूक लागली, निवडणूक झाल्या आणि या मताच्या सगळ्या याच्यामुळे आमचा पराभव झाला, जो काही निकाल लागला। त्यानंतर मी पुन्हा कलेक्टरला विचारणा केली की हे जे बोगस मतं तुम्ही 6853 नोंदवले याच्याबद्दलची कुठली तुम्ही कारवाई केली? मतदान चोरीच्या प्रक्रियेमध्ये मी सर्वप्रथम राजुऱ्यामध्ये जेव्हा मतं वाढले त्या संबंधामध्ये निवडणुकीपूर्वीच माननीय कलेक्टर आणि एसडीओ कडे तक्रार दिली होती। माझ्या तक्रारीनुसार त्यांनी 6853 मतं कमी पण केले, पण ते मतं कमी कोणते झाले आणि त्यानंतर सुद्धा 11,000-12,000 मतं होते, पण त्या निवडणुकीच्या धाकधुकीमध्ये आमचं काही लक्ष गेलं नाही। पण जेव्हा आमचे नेते माननीय राहुल गांधी यांनी जो मुद्दा उपस्थित केला तर आम्ही सुद्धा मग थोडं काशीत झालो, आम्ही सुद्धा गावोगावी जेव्हा चौकशी करायला लागलो त्यावेळेस आम्हाला गडचंदूरला सुद्धा 1600 मतं जास्त आढळले, राजुऱ्याला सुद्धा आम्हाला आणखी 1200-1500 मतं जास्त आढळले। आता याची आम्ही डिटेल छानबीन करून राहिलेलो आहोत, परंतु जे मतं 6853 हे मतं बोगस असून जेव्हा डिलीट केले, पण ज्या माणसाने हे मतं एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगाने कुठली कारवाई नाही केली। फक्त एफआयआर नोंदवला, पण कोण आहे काय त्या शोध न घेता कारवाई नाही केली। त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि निवडणूक आयोगाला वारंवार पत्रव्यवहार करत आहोत, पण अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही। 61 लाखाची जी कॅश सापडली त्या संबंधात हे सगळं अधांतरित आहे। 61 लाखाची जी कॅश सापडली त्या संबंधामध्ये आमच्या कडचांदूरमध्ये आमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी ती कॅश रंगेहात पकडली, पोलिसला कळवलं। पोलीस कुठली कारवाई करायला तयार नसल्यामुळे आम्ही मेलवर निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते त्यांना पण कळवलं। निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आले, त्यांनी पैसे गोळा केले, जमा केले, त्याच्यामध्ये एफआयआर नोंदवला। त्या एफआयआर मध्ये स्पष्ट असंपणे म्हटलेलं आहे की भाजपचे प्रत्याशी श्री देवरावजी भोंगळे आणि त्यांचे 4 सहकारी, त्या सहकारी नाव पण आहे, त्यांच्या विरुद्ध त्यांनी एफआयआर नोंदवला। आणि आता नंतर मग निवडणूक सुरू असल्यामुळे आम्ही निवडणुकीच्या गडबडीत होतो, पण आता जेव्हा आम्ही चौकशी केली त्या एफआयआरच्या बद्दल त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही। तो एफआयआर त्यांनी एनसी केलेला आहे। आता मी पुन्हा एसपी ला भेटलो तो मैं बोला एसपी कैसा एनसी कैसा किए, तो उसमें कुछ भी नहीं मिल रहा। बोले तो बोला फिर पैसे किसके आए हो, तो पैसे इनकम टैक्स को हमने लिखा है। बोले इनकम टैक्स जो इनकम टैक्स जैसा बोलेंगे वैसा करेंगे। आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा कोर्टामध्ये जाऊन आम्ही कारवाई करायला विचार करत आहोत। जिल्ह्याचा विकास 1600 मतं जास्त आढळले अजूनही।
1600 मतं शहरामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा 1400 ते 1500 मतं आम्हाला अजूनही जास्त आढळली. म्हणजे जे आमच्याकडे 11,000 मतं 12,000 जे मतं होते ते सुद्धा असे बोगस होते आणि कुठतरी हिंदी सायडरचं नाव, तेलुगू सायडरचं नाव, छत्तीसगडचं नाव अशा प्रकारे नाव असल्यामुळे त्या सगळ्या मतदारांनी मतदान केलं असावं आणि त्यामुळेच ही आमच्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वोट चोरी झाली आहे असं मला आपल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 5 महिन्यामध्ये जवळपास 57,000 मतांची वाढ झाली. त्या 57,000 मतापैकी 50,000 मतं हे प्रतिवर्षाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभामध्ये होते. त्याच्यामध्ये राजुरा, बल्लारशाह, चंद्रपूर आणि वरोडा